नमस्कार. आजच्या या खास विश्लेषण सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण थेट विषयाला हात घालणार आहोत. गणितातला एक अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच रंजक विषय म्हणजे अंकगणिती श्रेढी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन. आज आपण याचे काही भारी प्रॉब्लेम सोडवून आपला बेस एकदम पक्का करणार आहोत. आता मला सांगा, समजा तुम्हाला सलग 55 संख्यांची बेरीज करायची आहे, तीही एकही संख्या मॅन्युअली न जोडता. ऐकायला अशक्य वाटतंय ना? पण खऱ्या आयुष्यात समजा तुम्हाला दर महिन्याला एका ठराविक पटीत वाढणारी तुमची आर्थिक बचत मोजायची असेल, तर तिथे अरिथमेटिक प्रोग्रेशनची हीच जादू तुमचं काम अगदी सेकंदात सोपं करते. आजच्या या सत्रात आपण 4 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे विभाज्य संख्यांची बेरीज, दुसरं बेरजेवरून मूळ पदे शोधणे, तिसरं सलग पदांची रणनीती आणि शेवटी श्रेढीचे काही तार्किक पुरावे किंवा प्रूफ्स. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. विभाज्य संख्यांची बेरीज कशी करायची ते आपण प्रश्न 5च्या मदतीने समजून घेऊया. तुमच्या समोर असलेल्या या 5व्या प्रश्नाकडे लक्ष द्या. आपल्याला 1 ते 140 मधील 4ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज शोधायची आहे. समजा एखाद्या सभागृहात आपण एका विशिष्ट पॅटर्नमध्ये खुर्च्या लावत आहोत. पहिल्या रांगेत 4, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 12, अगदी तसंच. इथे आपलं पहिलं पद म्हणजे ए आहे 4 आणि शेवटचं पद आहे 136. हे ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता यामागची रणनीती एकदम सोपी आणि 3 टप्प्यांची आहे. आधी पहिली आणि शेवटची संख्या शोधायची. मग एकूण किती संख्या आहेत म्हणजेच एन शोधायचा आणि शेवटकी बेरजेचं म्हणजेच SNचं सूत्र वापरायचं. हीच ट्रिक तुम्ही कोणत्याही मोठ्या सिक्वेन्ससाठी वापरू शकता. आणि जेव्हा आपण या बेरजेच्या सूत्रामध्ये एनची किंमत 34 टाकतो, तेव्हा कॅल्क्युलेशन करून आपल्याला 2380 हे एकदम अचूक उत्तर मिळतं. विचार करा, हेच जर हाताने मोजत बसलो असतो तर किती वेळ गेला असता. आता थोडं पुढच्या लेवलला जाऊया. आपला दुसरा भाग आहे बेरजेवरून मूळ पदे शोधणे. यासाठी प्रश्न 6वा पाहूया. या 6व्या प्रश्नात आपल्याला आधीच एकूण बेरीज दिलेली आहे. पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे आणि आपल्याला थेट 28वं पद शोधायला सांगितलंय. यासाठी आपल्याला ए आणि डी मधला संबंध शोधण्यासाठी एक समीकरण किंवा इक्वेशन मांडावं लागेल. इथे खरी मजा आहे. जेव्हा आपण बेरजेच्या सूत्रात म्हणजे सम फॉर्म्युलामध्ये 55 ही किंमत टाकतो आणि त्याला सोडवतो, तेव्हा ते आपोआप a + 27d = 60 या एका साध्या समीकरणात बदलतं. आणि विशेष म्हणजे हे जे संक्षिप्त केलेलं बेरजेचं समीकरण आहे ना, ते अगदी हुबेहूब 28व्या पदाच्या सूत्रासारखंच आहे. म्हणजेच T28 = a + 27d. ह्याचा सरळ अर्थ असा की आपल्याला पुढे कोणतीही वेगळी आकडेमोड करण्याची गरजच उरत नाही. त्यामुळे आपलं 28वं पद अगदी सहजपणे 60 आहे हे लगेच सिद्ध होतं. गणितातली हीच तर खरी गंमत आहे, नाही का? चला आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे. सलग पदांची रणनीती आणि गृहीतकाची म्हणजे अझम्पशनची ताकद काय असते ते आता आपण पाहणार आहोत. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जेव्हा 3 सलग पदांचा प्रश्न असतो तेव्हा आपण ती पदे a' आणि a+d अशी मानतो. आणि जर 4 पदे असतील तर ती अगदी नेमकेपणाने a+d, a+2d अशी मानली जातात. पण असं का ते आपण पुढच्या प्रश्नात बघू. 7वा प्रश्न बघा. यात 3 सलग पदांची बेरीज 27 आणि गुणाकार 504 दिलाय. आपण मगाशी a-d, a आणि a+d असंच का मानलं? कारण ही एक स्मार्ट रणनीती आहे. जेव्हा आपण ह्या तिन्हींची बेरीज करतो तेव्हा तो d नावाचा व्हेरिएबल लगेच कॅन्सल होऊन जातो. आपलं काम सोपं होतं. बरोबर. d कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला a ची किंमत 9 आहे हे एका झटक्यात मिळतं. आता हीच a ची किंमत जर आपण गुणाकाराच्या समीकरणात टाकली तर d ची किंमत -5 किंवा -5 येते. हे सहज सोडवता येतं. 8व्या प्रश्नातही आपण सेम लॉजिक वापरले, फक्त इथे 4 पदे आहेत. त्यामुळे इथे 2 वेगवेगळी समीकरणे मिळतात. डी शोधण्यासाठी आपल्याला ही 2 समीकरणे एकमेकांतून वजा करावी लागतात. तुम्हाला माहितीये, पायऱ्यांच्या बांधणीचं गणित सोडवताना सुद्धा अशाच प्रकारच्या समीकरणांचा वापर होतो. आता ह्या ए आणि डीच्या काढलेल्या किमती परत आपल्या मूळ गृहीतकांमध्ये अगदी काळजीपूर्वक टाकल्या
की या दोन्ही प्रश्नांसाठी आपल्याला अचूक अशा अंतिम अंकगणिती श्रेणी मिळून जातात. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि चौथ्या भागात आलो आहोत. इथे आपण श्रेणीचे तार्किक पुरावे म्हणजेच लॉजिकल प्रूफ्स पाहणार आहोत. 9वा प्रश्न बघूया. हा 9वा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे. यात सांगितलंय की श्रेणीचं 9वे पद 0 आहे. जर आपण याला अल्जेब्राच्या भाषेत लिहिलं तर आपल्याला मिळतं a + 8d = 0. म्हणजेच a बरोबर -8d. इथली आपली स्ट्रॅटेजी काय असेल तर 29वे आणि 19वे पद पूर्णपणे डीच्या स्वरूपात लिहायचं. त्यासाठी आत्ताच आपण जी ची किंमत काढलीय ती या पदांच्या सूत्रांमध्ये भरायची आहे. आणि बघता बघता पुढचं गणित किती सोपं होतं ते पहा. सोडवल्यावर 29वे पद येतं 20d आणि 19वे पद येतं 10d. आता हे उघड आहे की 20d हे 10dच्या बरोबर दुप्पट आहे. आपल्या समीकरणीतच जुळून आलं. आणि याच भारी निष्कर्षासह हा तार्किक पुरावा पूर्णपणे आणि गणितीयदृष्ट्या 100% सिद्ध होतो. हेन्स प्रूव्ड. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते ना, फक्त काही बेसिक नियमांवर पकड असली तर 0 असल्याच्या एका साध्या माहितीवरून आपण 29वे पद काय असेल हे अचूक सांगू शकतो. या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या मदतीने गणितातली आणि खऱ्या आयुष्यातील अशी आणखी किती रहस्य उलगडता येतील याचा नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. शिकत राहा आणि नवीन शोध घेत राहा.